गुड मॉर्निंग गाईज. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजपासून मी तुम्हाला घराच्या बाहेर नाही, घराच्या आत जास्त दिसणार आहे. आजपासूनच्या सध्या तर 1 महिन्यापर्यंतच्या ब्लॉग्समध्ये. तर सीन झाला असा आहे की माझा पाय बघू शकता तुम्ही, माझा पाय झालाय फ्रॅक्चर. ते पण भाई मी एवढ्या वर्षापासून त्या ग्राउंडवरती खेळत होतो, तेव्हा मला कधी ना झालं, पण त्या दिवशी अचानक खेळताना माझा पाय ट्विस्ट झाला. समजा हा माझा पाय आहे, खेळताना असा ट्विस्ट झाला. हा अँकल आहे, पण अँकलला काय नाही झालं. त्या फिंगरपासून जे मागे ते एक बोन होतं त्याला क्रॅक झाला आणि आवाज आला मला कट करून. मला कळलं भाई काय तर सीन आहे. मग एक्सरे वगैरे केला आणि एक्सरेमध्ये कळलं की इथे एक छोटासा एक मायनर क्रॅक आलाय. पण ठीक आहे, तो 1 महिन्यामध्ये रिकवर होऊनच झालं. भाई तुमच्या भावाला तर भाई आदत आहे, तुमच्या भावाला तर सवयीच आहे, सर्व तर होत राहतं, काय सीन नाही आहे. फटफट. फक्त आता असं आहे की 1 महिन्यासाठी, एक नाही 2 महिन्यासाठी तर मी फुटबॉल खेळू नाही शकणार. 1 महिन्यापर्यंत प्लास्टर असणार आणि तोपर्यंत मला हे घेऊन चालायचं आहे. म्हणजे मी एक पायावर लंगडी करून चालू शकतो, पण थोडं माझं एक पायचं बिल जास्त होऊन जाईल, म्हणून मला तसं नको आहे. तर जस्ट मी आता सकाळी किती 9 वाजता उठलो आहे. मला 10 वाजता मला लॉग इन करायचं आहे. तर आता थोडा वेळ तेवढ्यात ना आपण लेग्स तर आहे, पण थोडंफार वर्कआउट तर करणं गरजेचं आहे गाईस. तर मी जास्त काय नाही करणार, फक्त माझं रोज ट्राय करेन की रोज ॲब्स वर्कआउट करेन. ज्यात कसं भाई मला पोट तरी नको व्हायला, बरोबर आहे ना. कारण भाई एका फुटबॉलरसाठी किंवा कोणाहीसाठी पोट येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते गाईस. तर मी ट्राय करेन की रोज ॲब्स वर्कआउट करेन, ज्याने माझं कसं पोट तरी फ्लॅट राहील किंवा ॲब्स तरी राहतील, कोर्स तरी राहील. तर मी आता ॲब्स वर्कआउट करतो आणि मी तुम्हाला भेटतो. तर गाय इथे ब्रेकफास्ट आलेला आहे. तर आजच्या ब्रेकफास्टमध्ये आहे ब्रेड आणि ऑमलेट, आणि इथे साईड बाय साईड माझं काम पण चालू आहे. तर आता मग आंघोळ विंघोळ करून मी फ्रेश वगैरे झालो आहे, तुम्ही बघू शकता. असं फ्रेश तर काय दिसत नाही, पण ठीक आहे, टी शर्ट बदलला आहे तर तुम्ही गेस करू शकता मी आंघोळ केलेली आहे. तर आता किती वाजलेत, 10:30 वाजलेत. तर आता ब्रेड ऑमलेट आपण खाऊया. ऑफिसचं काम वगैरे मी निपटवतो आय मीन संध्याकाळपर्यंत आहे ते, फुर्सतमध्ये. असं काय नाही की झालं काम झालं लॉकआउट, असं काय सीन नसतो भाई ऑफिसचा. बसून करावंच लागतं, सर्वांचंच तसंच आहे भाई. कोण कोण असतं लकी जे त्यांचं ऑफिसचं कसं दिवसभर तर तेवढं काम आहे, तेवढं झालं की भाई सीन सॉर्ट आउट, काय करायची गरज नाही लागत. तर आता आपण ब्रेड ऑमलेट खातोय. ब्रेड पण टोस्ट केलेला आहे, माझ्या आजीने बनवलेलं आहे, आणि ऑमलेटमध्ये पण थोडा मसाला वगैरे घातला आहे. टेस्ट इज नाईस. ह्याच्यानंतर मला औषधं घ्यायची आहेत. डॉक्टरने थोड्याफार गोळ्या पण दिल्यात. तर हा मला काही हे बोलत होता. आता बघा मी स्पोर्ट्स प्लेअर आहे, हे सर्व तर होतच असतं. यामधून आपण कसं कव्हरअप होऊन बाहेर यायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आपला माइंड निगेटिव्ह थॉटमध्ये न जाण्यापेक्षा पॉझिटिव्ह कसं गोष्टी त्याच्यातनं बाहेर येतील त्याचा आपण विचार करायचा आहे. तर काय नाही भाई, वन लाईफ हे तर होतच राहतं. एन्जॉय द लाईफ. तर मी असं ऐकलं ब्रेनसाठी असतात, बट ठीक आहे, मी गुगलवरती केलं तर त्या बघितलेलं की बोनसाठी पण बदामदार गुड, कॅल्शियम वगैरे भेटतं. तर भाई आता मला काही खायला दिलं तरी चालेल, पण मला जिथून कॅल्शियम भेटेल माझ्या बोनसाठी चांगलं, मला त्या गोष्टी खायच्यात. कसंही असू दे, काही असू द्या, जितकं लवकर होईल तितकं लवकर आपल्याला रिकवर व्हायचं आहे गाईज. काय बोलता? तर गाईज आता आहे लंच टाईम. लंचमध्ये आहे भेंडीची भाजी, चपाती, आणि हे आहे काल रात्रीचं पाया सूप. पाया सूप पण मी ऐकलं पायांसाठी खूप चांगला असतो, म्हणून ते पायाचं म्हणतं. चल आता खाऊन वगैरे घेऊ आणि मी तुम्हाला जेवून झाल्यानंतर भेटतो आणि दाखवतो माझे पुढचा कार्यक्रम काय काय असतो. तर गाईज आता आपण पितो एक ग्लास दूध.
तर गाईज मी आता खातोय उकडलेली अंडी. अंड्यांवरती टाकले मीठ मसाला आणि चाट मसाला. एवढी टेस्ट तर आवडली नाही, पण मला खावं लागतं आता. मला अंडी खाऊन कंटाळा आलाय आता. टाके कुठे? टाके बिके नाहीत मला. टाके तर आपण आता कॅमेरा बंद करावे. तर मम्मी काय म्हणतात आज? क्या बन रहा है आज? अंड्याची भाजी अंड्याची भाजी आणि सोयाबीन भाजी. सोयाबीनची भाजी माझ्यासाठी आणि अंड्याची भाजी पण माझ्यासाठी आणि सर्वांसाठी. आणि इथे काय बनणार आहे? त्याच्यात आय थिंक भाकरी बनेल आणि तिकडे सोयाबीन भिजत घातलेत. पहिलं तेल टाकलं, नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो टाकलाय. आता तो चांगला फ्राय करून घ्यायचाय. फ्राय झाल्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची. टाकायचा मसाला. डब्बा चांगला दिसतो. हे पण चांगलं परतून घ्यायचं. ठीक आहे. आपण थोडस पाणी टाकायचं. 1 मिनिट. ऑलमोस्ट डन आहे आता. हो झालेलं आहे. तर आता कोथिंबीर टाकायची त्याच्यावरती आपण. तर आता कुठली भाजी? सोयाबीन. पहिले इथे पण कांदा टमाटा. दळण. भाकरी करायची आहे तुला एक. बाकी नाही करणार? झालं. बाकी भाकरी नाही करणार. चपात्या आहेत ना. 2 भाकरी करणार आहे. 2 भाकरी टाकते. झालं. सोयाबीन. गॅस कमी करते. थांब. आणि हे चांगलं झाली ना आता भाजी ना? नाही, थोडी त्याला ना झाक. तर चला गाईज आता आपण जेवतानाच भेटूया. माझा पाय दुखला इथे उभा राहून राहून. तर जेवण आलेलं आहे, आता आपण जेवण घेऊया. तर काय आजच्यासाठी एवढंच. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. टेक केअर.